हे बघ 5% कमी वजन म्हणजे नेहमीच काही त्याचं जेनेटिक कारण आहे असं नसतं. कित्येक वेळेला आईचं योग्य पोषण किंवा आहार, आई बरेच वेळेला हाय कार्ब्स खात असेल, बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड, तरी पण हे होऊ शकतं. कारण होतं काय, जेव्हा आईचा आहार योग्य नसतो, त्याच्यात प्रोटीन्स नसतात, मल्टीव्हिटॅमिन्स किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स नसतात, त्याच्यामध्ये आयर्नची कमी असते, तर त्यावेळेला प्लासेंटाचं पण काम नीट होत नाही. मग प्लासेंटाकडून बाळाला जाणार रक्ताचा फ्लो अफेक्ट होतो, तिथून ऑक्सिजन अफेक्ट होतो, बाळाचं पोषण कमी होतं, बाळाचं ऑक्सिजन सप्लाय कमी होतो, बाळ हायपॉक्सियात जातं. त्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड निर्माण होतं, त्याला आपण ॲसिडोसिस म्हणतो, आणि बाळाला खतरा निर्माण होऊ शकतो. म्हणून जेव्हा बाळाचं वजन कमी असेल तेव्हा आईचं पोषण पण आपण बघितलं पाहिजे. आयर्न, मायक्रोन्यूट्रियंट्स, हाय प्रोटीन डाएट, खूप जेवणामध्ये गॅप ठेवायचा नाही, थोडं थोडं खायचं पण फ्रिक्वेंटली खायचं. त्यामुळे जसं सोनोग्राफी आपण वरचेवर करतो, NST करतो, ते करणं पण जितकं गरजेचं आहे तेवढंच आईच्या आहाराकडे लक्ष देणं, आई योग्य खाते का बघणं हे पण गरजेचं असतं. ओके.